सारखं सारखं तोंडी लावायला काय काय बनवायचं हा प्रश्न तर सर्वांनाच पडत असेल। याकरिताच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे राजस्थानी लसूणी मिरचीचा ठेचा। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथं लाल मिरची घेतली आहे। आपल्याला ते गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं भिजत घालून ठेवायची आहे। त्यामध्ये लसणाच्या कळ्या आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे भिजत घातलेली मिरची आणि लसण या दोघांचं छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवश्यकतेनुसार पाण्याचा पण तुम्ही वापर करू शकता। इथं मी या पाण्याचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे इथं छान बारीक वाटण करून घेतलं आहे। चला तर मग फोडणीला इथं मी तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकून तयार केलेली मिरचीची पेस्ट ही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथं आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून झाल्यानंतर धण्याची भुकटी टाकून त्याला छान घाटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे चवीनुसार मीठ टाकून आपल्याला ही चटणी पुन्हा 2 ते 3 मिनिटं झाकून छान तेल उतेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथं चटणी आपली तयार आहे आणि मस्त कलर पण चढलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही ही चटणी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत आरामात खाऊ शकता। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।